अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. वेळ न घालवता स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 27 मराठी शब्द इंग्रजीतून. तर आजचा पहिला शब्द आहे कवी म्हणजे अ पोएट. कवी अ पोएट. नेक्स्ट आहे कवयित्री. कवयित्री म्हणजे अ पोएटेस. कवयित्री अ पोएटेस. नेक्स्ट आहे कविता. कविता म्हणजे अ पोएम. कविता पोएम. नेक्स्ट आहे काव्य. काव्य म्हणजे पोएट्री. काव्य पोएट्री. नेक्स्ट आहे कवितेचा म्हणजे पोएटिक किंवा पोएटिकल. काही वेळेला असं म्हणतो ना, आजचा कवितेचा विषय आहे, सो कवितेचा म्हणजे पोएटिक किंवा पोएटिकल. नेक्स्ट आहे कविता लिहिणे म्हणजे टू कंपोज अ पोएम किंवा टू राईट अ पोएम. कविता लिहिणे म्हणजे टू कंपोज अ पोएम. नेक्स्ट आहे अश्व. अश्व म्हणजे अ हॉर्स. अश्व अ हॉर्स. पुढचा शब्द आहे अश्वपालन म्हणजे हॉर्स ब्रीडिंग. अश्वपालन हॉर्स ब्रीडिंग. नेक्स्ट आहे अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर. अश्वशक्ती हॉर्स पॉवर. नेक्स्ट आहे अश्वारूढ म्हणजे ऑन हॉर्स बॅक किंवा माउंटेड ऑन हॉर्स बॅक. अश्वारूढ म्हणजे ऑन हॉर्स बॅक किंवा माउंटेड ऑन हॉर्स बॅक. नेक्स्ट आहे अश्वारूढ पुतळा म्हणजे ॲन इक्वेस्ट्रियन स्टॅच्यू. अश्वारूढ पुतळा म्हणजे ॲन इक्वेस्ट्रियन स्टॅच्यू. नेक्स्ट आहे अश्वारोहण म्हणजे हॉर्स रायडिंग. अश्वारोहण हॉर्स रायडिंग. पुढचा शब्द आहे खेळ म्हणजे अ गेम किंवा स्पोर्ट. करमणुकीचा आपण प्रयोग करतो ना, तर त्याला म्हणतात खेळ किंवा अ गेम. खेळ म्हणजे काय? अ गेम किंवा स्पोर्ट. पुढचा शब्द आहे खुल्या मैदानातील खेळ म्हणजे स्पोर्ट. खुल्या मैदानातील खेळ म्हणजे स्पोर्ट. नेक्स्ट आहे खेळ खलास किंवा खेळ संपला. त्याला इंग्रजीत म्हणतात द गेम इज अप. खेळ खलास किंवा खेळ संपला. द गेम इज अप. पुढचा शब्द आहे खेळकर म्हणजे स्पोर्टिव्ह किंवा स्पोर्टिंग किंवा प्लेफुल सुद्धा म्हणू शकतो. खेळकर म्हणजे स्पोर्टिव्ह किंवा स्पोर्टिंग किंवा प्लेफुल. पुढचा शब्द आहे खेळणे म्हणजे टू प्ले. खेळणे टू प्ले. पुढचा आहे पुन्हा खेळणे म्हणजे टू रिप्ले. काही वेळेला असं असं ना, जसे अनिर्णित सामने वगैरे असतात ते पुन्हा खेळले जातात. सो पुन्हा खेळणे म्हणजे टू रिप्ले. पुढचा शब्द आहे खेळाडू. खेळाडू म्हणजे अ प्लेयर किंवा स्पोर्ट्समन किंवा ॲथलीट किंवा स्पोर्ट्सवुमन. ठीक आहे. खेळाडू म्हणजे अ प्लेयर किंवा स्पोर्ट्समन किंवा ॲथलीट किंवा स्पोर्ट्सवुमन. पुढचा शब्द आहे नख. आपल्या बोटांची नख असतात ना, सो नख. नख म्हणजे द नेल. नख कापणे म्हणजे टू कट अ नेल किंवा टू क्लिप अ नेल. नख कापणे म्हणजे टू कट किंवा टू क्लिप अ नेल. पुढचा शब्द आहे बोटाचे नख म्हणजे द फिंगर नेल. बोटाचे नख म्हणजे द फिंगर नेल. पायाच्या बोटाचे नख म्हणजे द टो नेल. पायाच्या बोटाचे नख काय म्हणतात त्याला? द टो नेल. पुढचा आहे अंगठ्याचे नख म्हणजे द थंबनेल. अंगठ्याचे नख म्हणजे द थंबनेल. पुढचा शब्द आहे भय म्हणजे फिअर किंवा हॉरर किंवा डेंजर. भय म्हणजे फिअर किंवा हॉरर किंवा डेंजर सुद्धा म्हणू शकतो. भयकथा. एखादी आपण भयकथा वाचतो किंवा ऐकतो त्याला म्हणतात अ हॉरर स्टोरी. भयकथा अ हॉरर स्टोरी. पुढचा शब्द आहे भयंकर म्हणजे ॲक्यूट किंवा सिरियस किंवा डेस्परेट. काहीतरी भयंकर घडले म्हणजे काय?
एखादी सिरियस गोष्ट घडली आहे. सो ॲक्यूट किंवा सिरियस किंवा डेस्परेट. पुढचा शब्द आहे भयकारक म्हणजे फ्रायटनिंग. कळलं? भयकारक म्हणजे फ्रायटनिंग. आणि पुढचा शब्द आहे भयगंड म्हणजे फोबिया. भयगंड म्हणजे फोबिया. एखाद्या स्थितीचा आपल्याला म्हणजे असा फोबिया असतो की काहींना खूप जोरात बोललं ना की म्हणजे भीती वाटते समोरच्या व्यक्तीला. किंवा काही वेळेला कुठे रस्त्यावर भांडणं वगैरे झाली तर एखादी व्यक्ती तिथे थांबत सुद्धा नाही का, तर त्याला फोबिया असतो त्या म्हणजे त्या स्थितीचा की बाबा नाही बाबा मी नाही थांबत, मला भीती वाटते. सो फोबिया. भयगंड म्हणजे फोबिया. असे फोबिया खूप अनेक प्रकारचे असतात काही जणांना. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे नवीन काही मराठी शब्द. सो वेळ न घालवता हा व्हिडिओ पुन्हा बघा. चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा जर तुम्ही केले नसेल तर, किंवा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणारे आपले नवीन व्हिडिओ लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तर आता वेळ झालेली आहे एक फास्ट रॅपिड राऊंडची. ठीक आहे. चला तर रॅपिड फायर राऊंड स्टार्ट करूयात. कवी अ पोएट, कवयित्री अ पोएटेस, कविता अ पोएम, काव्य पोएट्री, कवितेचा पोएटिक, कविता लिहिणे टू कंपोज अ पोएम, अश्व अ हॉर्स, अश्वपालन हॉर्स ब्रीडिंग, अश्वशक्ती हॉर्स पॉवर, अश्वारूढ ऑन हॉर्स बॅक, अश्वारूढ पुतळा अँड इक्वेस्ट्रियन स्टॅच्यू, अश्वारोहण हॉर्स रायडिंग, खेळ अ गेम, खुल्या मैदानातील खेळ स्पोर्ट, खेळ खलास किंवा खेळ संपला द गेम इज अप, खेळकर स्पोर्टिव्ह किंवा स्पोर्टिंग, खेळणे टू प्ले, पुन्हा खेळणे टू रिप्ले, खेळपट्टी अ पिच, खेळाडू अ प्लेयर, नख द नेल, नख कापणे टू कट अ नेल, बोटाचे नख द फिंगर नेल, पायाच्या बोटाचे नख द टो नेल, अंगठ्याचे नख द थंबनेल, भय फिअर किंवा हॉरर, भयकथा अ हॉरर स्टोरी, भयंकर ॲक्यूट किंवा सिरियस, भयकारक फ्रायटनिंग, भयगंड फोबिया. मित्रांनो, या नवीन शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. आपला व्हिडिओ बघत राहा. दुसऱ्यांना तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. ठीक आहे. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 28मध्ये अजून काही नवीन मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.